हे गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल मॅड फॉर पटकंती. थँक्यू सो मच अभि ह्या सुंदर अशा जॅकेटसाठी. आणि म्हणूनच मी थोडंसं फ्लेक्स करते बरं का. बरं ते जाऊ देत. आज आम्ही म्हणजेच मी आणि माझ्या सुंदर अशा आई लोकांनी जेवायला बाहेर जाण्याचा प्लॅन केला आहे बरं का. सगळं आवरून झालं आणि आवरून बघतोय तर काय हा हट्टीपणा कोको करत होती की तिला बाहेर जायचं नव्हतं. आणि आम्ही तिला बोलत होतो की तू बाहेर जा, आणि अशी हट्टीपणा आणि रुसून बसलेली होती. आणि आमचा छोटू असा बोकू. सो आम्ही फायनली डिसाईड केलं की आम्ही कुठे जाणार आहे ते. सो आम्ही मानसला जाणार होतो. आणि मानसला गेल्यानंतर बघतो तर काहीतरी वेटिंग. मग त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. आम्ही इथं थांबलेलो होतो, बसलेलो होतो. त्यामुळे मग फोटो कसे काढायचे, किती दिवसानंतर हा प्लॅन झाला, बऱ्याच दिवसानंतर प्लॅन होऊन आपण बाहेर पडलो, अशा ह्यांच्या गप्पा तर चाललेल्याच होत्या. मग आम्ही थोडेसे स्नॅप वगैरे काढले. आणि पण खरं सांगू का, खरंच कधीतरी कोणीही असो, म्हणजेच आपल्या आई लोक असतील किंवा कोणत्याही महिला, त्यांच्या एवढ्या बिझी शेड्यूलमधून कधीतरी असं प्लॅन करून फिरायला जाणं हे मॅन्डेटरी केलं पाहिजे बरं का. कारण स्वतःला वेळ दिल्यानंतर त्याचा काही आनंद वेगळाच असतो. आणि यांच्या बोलण्यातून आणि वागण्यातून ते मला समजत होतं. आणि बराच वेळ वेटिंग करून आम्हाला टेबल मिळाला. आणि टेबल मिळाल्यानंतर आम्ही फायनली ऑर्डर केली ती मटण थाळी. आणि मी तर जाम खुश होती बरं का. कारण मटण म्हणजे माझं जीव की प्राण. त्यामुळे आम्ही मस्त असं मटण थाळी एन्जॉय करत, गप्पा म्हणजे अनलिमिटेड गप्पा मारत आम्ही जेवण केलं. आणि स्पेशली मानसची मटण थाळी खूप भारी आहे. आणि असं आमचं जेवण झालं. सो माझा बोलण्याचा एकच उद्देश असा आहे की ॲटलिस्ट 1-2 महिन्यातून एकदा तरी असा प्लॅन करा, म्हणजे त्यांना पण बरं वाटेल. आणि मस्त असं आमचं जेवण झालं. छान जेवण होतं, आवडलं. यायला भेटला. जेवण झालं आणि काही स्वीट नाही असं होऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही डायरेक्ट पोहे नाक्यावरती शाही कुल्फी खाण्यासाठी गेलो. आणि शाही कुल्फी खाऊन आमचा डे एंड केला. थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग.